आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. माता बहिणीचं स्वागत आहे. बघा काय झालं बघा. मी लाईव्ह घ्यायला लागले ना, तर मला कोणतरी मला लय तंग करते बघा. मला लय तंग करते, कोणतरी मला लय तंग करते. आणि एक तर माझ्या पाठीमागं कोणी उभा नाही, सगळ्यांना माहिती आहे. यूट्यूबला बी माहिती आहे माझ्या पाठीमागं कोणीच उभा नाही आहे. म्हणून मला लय रडा यायला लागले. आणि ते नाही का, मग असं म्हणायचं, मॅडम बिल्लू द्या ना, बिल्लू द्या ना, बिल्लू द्या ना. आता आम्हाला माहितीच नाही कसला बिल्लू कसला काय, आम्हाला काहीच माहीत नाही. तर त्याने लहान लेकराच्या हाताने काढून घेतलं आहे स्वतःचं ते कसलं कोणचं तरी आय डी म्हणतात सांगतो. तर हे लेकराला कळलं नाही, तर ह्याने ते नंबर सांगितले वाटतं का कसं सांगितलं आम्हाला माहीत नाही आहे. पण लेकराच्या हाताने घेतलं त्याने. बघा ना, लेकराच्या हाताने घेतलं आणि माझं आयडिओला कोणीच येऊ द्याय नाही. स्वतः ते म्हणतं मी स्वतःच बोलणार, आणि माझ्या आयडीला कुणीच नाही आहे. येते तर असेच जाते तर त्याला लई त्याला लई हे करावं लागते. सोड रे बाबा, पब्लिकला सोड, पब्लिकला सोड. तेव्हा मग काहीतरी त्याला दया आली तर ते माता बहिणीला थोडं सोडते आणि वापस त्याला राग आलं ना बंद करते. म्हणून मी काय करू ते मला काहीच समजा नाही. मला नुसतं एडवणे झाले. आज महिना होतं या असं झाले बघा. व्ह्यूज बघा 20,000 व्ह्यूज येत होतं, ते मोनं झालं होतं तेव्हा. आणि आता बघा व्ह्यूज 500 600 500 आत्ता 2 दिवस झालं आपल्या बहिणीच्या मुलीकडे आपल्या मुलीकडे होते, तर तिथं यूज जरा झालं बघा. म्हणजे त्यांनी येऊ दिली, पब्लिक येऊ दिली आणि नंतर बंद करायचा. लई यायची पब्लिक, भरपूर यायची. आपले माता बहिणी मुलं मुली भरपूर यायच्या. पण इथे जास्त आलं ना लगेच बंद करायचा. नाही तर तिथं पण माझं 20,000 झालं असतं यूज. म्हणून बघा मी आता काय केलं. आणि काही बी म्हणते अहो, काही बी म्हणते. मग आपल्या लेकराला वाचायला हवा, आमच्या मुलींना वाचायला हवा. ते मग मोबाईल फेकून देतात. असं वाईट वाईट कोणी बोललं की फेकून देतात मोबाईल. म्हणतात असे लोक आहेत का यूट्यूबमध्ये, असं बोलतात का तुम्हाला. बरं मी काय केलं हो कोणाचं, यूट्यूबजी मी काय केलं आहे कोणाचं, असं का करतं माझ्यासाठी. आता बघा मी तर जिंदगीभर सगळ्यासाठी चांगलंच राहिलेलं आहे. आणि आता माझ्यासाठी कोण असं करायला लागले तेच मला कळा नाही. मी तर जिंदगीभर जीवनभर सगळ्याशी गोड बोलून राहिलेले आहे. सगळ्यांशी गोड बोलून राहिलेले आहे. पण असं का कोण करायला लागले आणि कोण नाही मला काहीच माहीत नाही. येत आहे गोड बोलतं आहे आणि नंतर लय वाईट वाईट बोलतं आहे. तरी पब्लिक म्हणजे माता बहिणी आपल्या त्यांना ऐकू वाटत नाही. त्या बिचाऱ्या जात्यात लाईफमधलं जात्यात त्या. मग मी काय करणार तुम्ही सांगा. म्हणून मी आत्ता काय केलं बघा, लय रडले. आणि हे मोबाईल मला चालू करायचा होता. म्हणून मी हे मोबाईल मला हे चालू करायचं होतं. ह्याच्यात पण आय डी टाकली ना, आपल्या मुलाचा मोबाईल आहे त्याच्यात पण आय डी टाकली ना. कधी कधी मी हे मोबाईल नेते, कधी कधी हे मोबाईल नेते, म्हणून दोन्हीमध्ये आय डी टाकलेली ह्या. तर मला काही कळलंच नाही. आता सगळे झोपलेले आहेत रागामध्ये, आम्हाला वाचायला नको सांगू म्हणून. तर सगळे झोपलेले आहे. म्हणून मी काय केलं, मी म्हणलं एकावर टाकावं आणि एकावर आपलं बघावं म्हणलं जेवत म्हणून मी तर जेवत होते. तर जे मला मोबाईल ठेवायचा होता ना देवापुढं, ते मोबाईल मला वाटलं इकडे मी बघायला घेऊ. आता मला तर काय कळत नाही, तुम्हाला माहिती आहे की म्हणलं ते आकडे पळत आहेत ना, मग आकड्यावर मला कळतं आहे हां आपले माता बहिणी आपले मुलं मुली यायला लागलेत म्हणून मला कळतं या. म्हणून बघा मी हे चालू केला पहिला आणि ते बघण्यासाठी चालू केला होता मी. म्हणजे मी दोन्हीवर बी हे केलं, दोन्हीवर बी मी बघायले आणि मला काही कळलंच नाही. आणि नंतर मी म्हणते मी देव पुढं ठेवले, पांडुरंग पुढं ठेवलाय, विठ्ठल रुक्माई पुढं ठेवली या. आणि ह्याच्यात कसं दिसतं नाही. अर्धा तास मला काहीच नाही वाटलं. माझं जेवण होत आलं, मला काहीच नाही वाटलं. आणि नंतर मी म्हणते विठ्ठल रुक्माई कशी काय दिसना ह्याच्यात, विठ्ठल रुक्माई कशी काय दिसना ह्याच्यात. मग मी चकितच झाले. मग मोबाईल असा उलटा ठेवला आणि मग मी तिकडे गेले. पाणी मी थोडं खायचं होतं, मला खाल्लं पण नाही, काहीच नाही. मी ठेवून दिलं आणि नंतर मी जाऊन बघते तर ती बी मोबाईल चालू, ही बी मोबाईल चालू. आणि मी म्हणते बाई
मी 2 मोबाईलवर लाईव्ह चालू केली आहे. हो मला काहीच कळलं नाही. मी म्हणते बघण्यासाठी मी चालू केलं आहे. अहो यूट्यूबजी काय सांगू तुम्हाला, मला एवढा फसतावा आला ना यूट्यूबजी, म्हणून मी बघा हे बंद केलं. हे हे दुसरा मोबाईल बंद केला आणि ते बघतोय तर ते चालूच. मग मी घाईमध्ये हे बंद केला. म्हणलं बाई मी दोन्ही लाईव्ह चालू केली दोन्ही मोबाईलवर. बघा ना हो माझ्या डोक्यामध्ये कसं. यूट्यूबजी मला माफ करा हो. यूट्यूबजी मला खरंच माफ करा. माझ्याकडून लय गुन्हा झाला, लय गुन्हा झाला यूट्यूबजी. मी काय सांगू तुम्हाला, मला लय हे फसतावा यायला आहे. मी काय करून काय नाही. माझ्याच्याने असं घडलं यूट्यूबजी, मी कशी करू. मला लय नंतर रडायला आलं. मी रडले आणि म्हणलं व्हिडिओज करून माझ्या यूट्यूबला मी सांगू. मला माफ करा यूट्यूबजी. मी अशी कधीच कारण 2 साईटला तसं नसन पण ना, तसं नसन पण मी चालू केलं आणि बघितलं पण अर्धा तास परी मला फसतावा आला. हे बघा यूट्यूबजी मी हे व्हिडिओ नाही का सकाळी 7ला टाकणार आहे. आता टाकला असता परी आता टाकतात का नाही मला नाही माहिती. किती वाजल्यात बघा, 12 वाजून म्हणजे 11:30 वाजले आता, 11:30 वाजले आता. हो 11:30 वाजले. ही घडी पुढं आहे म्हणून, नाही त्याच्यात 12 वाजले आता. पण 11:30 वाजल्या. तो यूट्यूबजी मला माफ करा हो, मला माफ करा हो, माफ करा. खरं माझ्या याच्याने लय मोठा गुन्हा झाला. असं व्हायला नाही पाहिजे. मी असं आहे बघा सगळे व्हिडिओ करते परी नाही का. मी सगळे व्हिडिओ माझे इमानदार व्हिडिओ आहेत बघा. माझे व्हिडिओ म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये काहीच खोट नाही. हाय मी अनाडी आहे, अनपढ आहे. परी माझ्याच्याने असा गुन्हा झाला. मला माफ करा, मला माफ करा, मला माफ करा. असं व्हायला नाही पाहिजे. तुम्हाला वाटन की जाणून बुजून केलं नाही हो. आणि ह्याच्यावर बी भरपूर येत होते. मी म्हणते बाई तर मी म्हणते इटल रुक्माई कसं दिसना, इटल रुक्माई कसं दिसना. मी अशी लागली म्हणायला हो. माफ करा मला.